गुड आफ्टरनून क्लास. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीच्या चॅप्टर नंबर फर्स्टमध्ये रॅशनल आणि इरॅशनल नंबरमधील प्रॅक्टिस सेट 1.1 आणि त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 2 आपण बघणार आहोत. तिथं तुम्हाला एक खाली जो एक नंबर लाईन दिली आणि त्याच्यानुसार आपल्याला खाली जे 3 प्रश्न आहेत त्याला सॉल्व्ह करायचे. तर चला नंबर लाईन आता आपण इथे ड्रॉ केलेली आहे. नंबर लाईन बघून घ्या. इथे नंबर लाईन तुम्हाला दिली आहे आणि त्या नंबर लाईनच्या खाली जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आधी वाचून घ्यायचे. तर नंबर लाईनमध्ये पहिला प्रश्न काय दिला आहे बघा. तर विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. पॉईंट बी जो आहे हे बघा, इथे तुम्हाला नंबर लाईन जरा व्यवस्थित सुरळीतपणे दिली. पॉईंट बी जी नंबर लाईनमध्ये आहे, पॉईंट बी हा कोणता नंबर इंडिकेट करतो. तर नंबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जर काही डाऊट असेल तर तो नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या चॅप्टरवर पाहिजे नक्की सांगा. तर हे बघा, नंबर जो आहे तो सुरू होतो इथून 0 पासून. हा 0 आहे आणि हा ओ पॉईंट आहे. वर जे दिले ते पॉईंट आहे आणि खाली जी संख्या आहे तर इथून संख्या सुरुवात होते 0 पासून. तिथं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर बी हा कोणता नंबर इंडिकेट करतोय 10. आणि इथं -10 आहे बघा. इकडे लेफ्ट साईडला कोणती संख्या असते मायनस असते. तर इथे -10 अपॉन आणि एका सेक्शनमध्ये आपण सेक्शन बघितलं बघा, ओ ते एफ ते सी, सी ते डी असं प्रत्येक याच्यामध्ये लाईनमध्ये एक सेक्शन असते किंवा ग्रुप असतो. तो ग्रुपमध्ये पार्ट किती आहेत बघा. हे बघा 1 2 3 आणि 4. तर 4 पार्ट होते. तर -10 अपॉन 4. जेवढे पॉईंट मागे किंवा पुढे तो वर घ्यायचा न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये काय घ्यायचं तो 4 घ्यायचा. जेवढे पार्ट तयार होते. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर काय येणार आहे. तर विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी. तर काय येणार आहे तर -10 अपॉन 4 इज, याला आन्सर पण 1 सेंटेन्समधली, इज द नंबर -10 अपॉन 4 इज द नंबर इंडिकेटेड बाय पॉईंट बी किंवा बी असं लिहायचं. पॉईंट बीला बाय पॉईंट बी. अशा प्रकारे तुमचं क्वेश्चन नंबर फर्स्टचं जे ते आन्सर इथे येऊन जातं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. विच पॉईंट इंडिकेट्स द नंबर 1 3/4. तर याला सगळ्यात पहिले सिम्प्लिफाय करून घ्यायचं. 1 आणि त्याच्या पुढे 3/4. याला कसं सिम्प्लिफाय करायचं आपण. 4 × 1 किती येणार आहे 4 प्लस 4 + 3 किती येणार 4 + 3 येणार 7 आणि त्याच्या खाली येणार बघा किती 4. ठीक आहे. तर 4 × 1 4 1 4 4 + 3 7 आणि 7/4. त्याचा आन्सर काय येते बघा 7/4. प्लस येणार का मायनस, तर प्लसच येणार. ठीक आहे. आता इथे नंबर लाईन बघा. नंबर लाईनमध्ये -7.4 आपल्याला येते. तर पॉईंटचा आपल्याला माहिती आहे सुरुवात कुठून होते 0 पासून. आता प्लस आहे का मायनस आहे, तर प्लस. प्लस म्हणजे काय राईट साईडला आपल्याला 7 पॉईंट पुढे जाते. तर पॉईंट बघा इथून 0 आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर सी येणार आहे 7/4. आणि काय विच पॉईंट इंडिकेट्स द नंबर. तर कोणता पॉईंट इंडिकेट करतोय 7 पॉईंट बघा. कोणता पॉईंट इंडिकेट करतोय 0 1 2 3 4 5 6 आणि 7. तो पॉईंट सी जो आहे तो इंडिकेट करतो. ठीक आहे. तर काय करतं पॉईंट सी इज द नंबर इंडिकेटिंग 1 3/4. अशा प्रकारे तुमचं हे उत्तर काय येणार आहे. पॉईंट सी इज द नंबर इंडिकेटिंग 1 3/4. अशा प्रकारे तुमचं उत्तर येणार आहे क्वेश्चन नंबर 2चं. त्याच्यानंतर अजून प्रश्न आहे स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज द ट्रू ऑर फॉल्स. तर पॉईंट डी जो आहे, पॉईंट डी कुठे बघा तिथे पॉईंट ABEOFCD हा आहे पॉईंट आहे तो 5/2 हा नंबर इंडिकेट करतो काय शो करतो बघा. आधी याचं काय डी जो नंबर आहे तो काय इंडिकेट करतो ते बघून घ्या. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 + 10 तर 10 अपॉन आणि किती एका सेक्शनमध्ये किती पॉईंट आहे 1 पार्ट किती 1 2 3 आणि 4 1 2 आणि 3 4. तर 10/4. तर आपल्याला विचारले की 5/2 हा इंडिकेट करतोय डी, म्हणजे डी इज इक्वल टू 5/2. हे बरोबर आहे का चुकी, बरोबर आहे की चुकी आपल्याला बघायचे. आता इथं 5/2 आहे. सो इंडिकेट काय करतोय पॉईंट डी 10/4. त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमचं उत्तर काय येतं बघा. त्याला तुम्हाला मागच्या क्लासमध्ये तुम्हाला 7th क्लासमध्ये मी शिकवलं होतं बघा. त्याच्यामध्ये काय करायचं, याला सिम्प्लिफाय करायचं. याला दोन अशी कोणती संख्या जी दोन्हीला डिवाइड करू शकते, तर 2 आहे. 2 2 जा 4 2 5 जा 10. याचं उत्तर काय येणार 5/2. म्हणजे 5/2 इंडिकेट करतो. आता कोणती संख्या तुम्हाला मी म्हटलं तुम्हाला 2 चॉकलेट देतोय किंवा 4 मधून 2 चॉकलेट जर का आपण मायनस केली तर तेवढे चॉकलेट म्हणजे चॉकलेट तर 2च राहणार आहे. तशाच प्रकारे 5/2 असलं काय आणि 10/4 असलं काय. 10/4ला जर काय सिम्प्लिफाय केलं तर काय येणार आहे आन्सर 5/2. तर अशा प्रकारे पॉईंट डी जो आहे तो 5/2 इंडिकेट करतोय, शोकेस करतोय. तर हे सुद्धा आपलं बरोबर येणार. तर ट्रू येणार की फॉल्स, तर त्याचं उत्तर येणार आहे TRUE ट्रू. ओके. तर त्याचं उत्तर येणार आहे ट्रू. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो आहे प्रॅक्टिस सेट 1.2 येणार आहोत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा, व्हिडिओला लाईक करा.
कमेंटमध्ये सांगा कोणतं काही डाऊट आहे का तुम्हाला याच्यामध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यावा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचं चॅप्टर सुरू करू, किंवा सॉरी 8वीचा जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आणि 7वीचा किंवा इतर क्लासचं जे नेक्स्ट चॅप्टर आपण सुरू करणार. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच राहा, शिकत राहा. बाय. एवढ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जर का तुम्ही व्हिडिओ बघत असताल तर खरंच चांगली गोष्ट आहे. तुम्हाला नेक्स्ट क्लासचं जे एक क्युरिओसिटी आहे आणि त्यामध्ये तुम्ही शिकत आहात. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. यामुळे तुम्हाला पुढे नक्कीच फायदा होणार आहे. चला, ऑल द बेस्ट. बाय.